कल्पना करा, चंद्रगढाच्या पायथ्याशी पसरलेलं एक घनदाट काळोख जंगल आहे. सगळीकडे एकदम नीरव शांतता. आणि अचानक त्या काळोखाला चिरत वाघ, सिंह, हत्ती आणि बिबट्यांच्या भयंकर डरकाळ्या आसमंतात घुमू लागतात. बापरे, हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. हो ना, पण गंमत बघा, हे हिंस्र पशु शिकारीला निघालेले नाहीयेत. ते एका माणसाच्या आगमनाची वर्दी देत आहेत. एका माणसासाठी? हो. आजच्या या सखोल चर्चेचा विषय नेमका याच थरारक घटनेभोवती फिरणार आहे. आपण बाजिंद नावाच्या एका पुस्तकातील पान क्रमांक 85 वरील एका अत्यंत रहस्यमय ऐतिहासिक मजकुराचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे ही काही केवळ एक जुनी ऐतिहासिक नोंद नाहीये, ही एका कॅम्पफायर भोवती बसून ऐकावी अशी अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. अगदी बरोबर, कारण यामध्ये शिवकालीन गुप्तहेर यंत्रणा आणि एका अत्यंत गूढ ज्ञानाचे संदर्भ लपलेले आहेत. कसं आहे ना, या मजकुराची सुरुवातच मुळी एका विलक्षण, छातीत धडकी भरवणाऱ्या वातावरणात होते. इथे सावित्री नावाची एक व्यक्तिरेखा सखाराम आणि त्याच्या साथीदारांना एक गोष्ट सांगत आहे. रात्रीची वेळ आहे ना ती? हो, जेवण आटोपलेलं आहे, थंडगार हवेची बोचरी झुळूक अंगाला झोंबत आहे आणि या रात्रीचं वर्णन मजकुरात दगाळलेली रात्र असं केलंय. दगाळलेली रात्र हा शब्दप्रयोगच मुळात खूप अस्वस्थ करणारा आहे. अगदी. दगाळलेली म्हणजे अत्यंत धोकादायक, विश्वासघातकी रात्र. अशा रात्रीत जंगलाची प्रत्येक सावली शत्रू वाटू लागते आणि वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत मृत्यूचा वास येतो. बापरे. आणि अशा या भयावह पार्श्वभूमीवर एक अत्यंत संवेदनशील माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. आता माहिती म्हटलं की या कथेचा जो मुख्य धागा समोर येतो तो म्हणजे बाजिंदचे गूढ ज्ञान लिहिलेली एक वही. हो, ती वही खूप महत्वाची आहे. बरोबर. खंडोजी नावाच्या एका योद्ध्याने ही वही शिवछत्रपतींचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याकडे सोपवण्याचं धाडस केलंय. हो. यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची अत्यंत मोठी जोखीम पत्करली आहे. हे सगळं वाचताना आजच्या काळातील एखाद्या अत्यंत गुप्त इंटेलिजन्स हँडऑफची आठवण येते. इंटेलिजन्स हँडऑफ म्हणजे जसं एखाद्या गुप्तहेराने शत्रूच्या गोटात घुसून अतिशय संवेदनशील माहिती असलेली एखादी एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह चोरून आणावी अच्छा, आणि ती आपल्या गुप्तहेर प्रमुखाकडे सोपवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. अगदी तसाच हा प्रसंग वाटतो. हो, आधुनिक भाषेत याला एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह नक्कीच म्हणता येईल. पण 17व्या शतकातील वास्तवात याला भेद किंवा राज्याचं भविष्य ठरवणारी माहिती म्हटलं जायचं. खरंय. आधुनिक तंत्रज्ञानात डेटा चोरीला गेला तर जास्तीत जास्त सर्व्हर क्रॅश होतो. पण त्या काळात एखादी गुप्त माहिती फुटली तर दुसऱ्या दिवशी पहाटे हजारो सैनिकांचं शिरकाण होऊ शकत होतं. अरे च्या, म्हणजे ही खूपच मोठी जोखीम होती. हो ना. आणि जेव्हा सावित्री बहिर्जी नाईक यांचा नाव उल्लेख करते तेव्हा सखाराम लगेच म्हणतो, बाईसाहेब, बहिर्जी नाईक यांचं नाव मी पण ऐकले आहे. हे नाव या संपूर्ण कथेला एका अत्यंत गंभीर ऐतिहासिक वास्तवाशी जोडतं. बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण मग इथे एक प्रश्न पडतो. कोणता? खंडोजीला ही वही थेट त्यांच्याकडेच का द्यायची होती? एका बाजूला बाजींचं गूढ ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याची एक बलाढ्य गुप्तहेर यंत्रणा. बरोबर. एखाद्या माहितीसाठी कोणी स्वतःचा जीव एवढा धोक्यात का घालेल? त्या वहीत असं कोणतं गूढ ज्ञान असावं ज्याचा थेट फायदा स्वराज्याला होणार होता? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. माहिती हीच कोणत्याही युद्धात सर्वात मोठी ताकद असते, हे आपण जाणतोच. जेव्हा खंडोजी जीवाची बाजी लावून ती वही बहिर्जी नायकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे स्पष्ट होतं की त्या वहीत केवळ गनिमी काव्याचे किंवा युद्धनीतीचे सामान्य धडी नक्कीच नाहीत. मग काय असू शकतं त्यात? बाजिंद हा मुळातच एक गूढ माणूस आहे. त्याच्याकडे असलेलं ज्ञान हे निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचं, अतिमानवी ताकदीचं किंवा अशा एखाद्या भौगोलिक आणि सामरिक रहस्याचं असू शकतं, जे स्वराज्याचं अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं अफाट ज्ञान केवळ एका व्यक्तीच्या हातात असण्यापेक्षा ते राज्याच्या म्हणजेच स्वराज्याच्या संस्थात्मक गुप्तहेर यंत्रणेच्या हातात असणं गरजेचं होतं. म्हणजे ते ज्ञान इन्स्टिट्यूशनलाइज करणं महत्त्वाचं होतं. अगदी बरोबर. योग्य माहिती योग्य वेळी आणि योग्य हातात पडणं किती महत्त्वाचं असतं हे यातून सिद्ध होतं. ती वही स्वराज्यासाठी एक ब्रह्मास्त्रच होतं. पण जर ती वही खरोखरच एक ब्रह्मास्त्र होती आणि तिचं रहस्य इतकं महत्त्वाचं होतं तर चंद्रगडाच्या रात्री जो प्रसंग घडतो तो प्रचंड गोंधळात टाकणारा आहे. कसा काय? बाजिंदने या वहीच्या आणि परिसराच्या रक्षणासाठी चंद्रगडावर केवळ एक मूठभर चिवट फौज ठेवली आहे.
आणि तो स्वतः काहीतरी उद्देशाने जंगलात निघून गेलाय. हे थोडं विचित्र वाटतं. हो ना? खंडोजी आणि सावित्री चंद्रगड परिसराचं निरीक्षण करत त्याची वाट पाहत आहेत आणि अचानक जंगलात काहीतरी चमकतं. आणि मग क्षणाचाही विलंब न लावता बाजिंदची ती फौज त्या चमकणाऱ्या दिशेने धाव घेते. बरोबर. तिथे एका किडकिडीत बांध्याचा काळा पोशाख घातलेल्या माणसाला पाहिलं जातं. मजकुरात त्याला निशाण बरदार असं म्हटलं आहे. निशाण बरदार. हो, तो हाकारा द्यायच्या वेगाने नदीकडे धावतो, पाण्यात उडी मारतो आणि पलीकडच्या दाट जंगलात पसार होतो. इथेच मला वाटतं, इथेच एक मोठा युक्तिवाद करावासा वाटतो. काय? हे सगळं अतिशय अतार्किक वाटत नाही का? एका बाजूला स्वराज्याचं एवढं मोठं रहस्य आणि दुसऱ्या बाजूला संरक्षणासाठी फक्त मूठभर लोक. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की? हो, जर हे ज्ञान एवढं मौल्यवान होतं तर तिथे हजारो सैनिकांचा कडेकोट पहारा का लावला नाही? बरोबर. आणि दुसरं म्हणजे हा काळ्या पोशाखातील माणूस त्यांच्या अगदी नाकावर टिच्चून पसार कसा होऊ शकतो? एवढी चिवट फौज असताना एका हेराला रोखणं त्यांना कसं शक्य झालं नाही? हा प्रश्न वरवर पाहता अतार्किक वाटू शकतो, पण इथेच त्या काळातील हेरगिरीचे तंत्रशुद्ध नियम आणि मानसशास्त्र समजून घ्यावं लागतं. म्हणजे कसं? हजारो सैनिकांचा पहारा का नाही लावला? कारण गुप्तहेरीच्या जगात लो प्रोफाईल राहणं हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. म्हणजे लक्ष वेधून न घेणं. अगदी. जर चंद्रगडाभोवती हजारो सैनिक उभे केले असते तर शत्रूला आणि आजूबाजूच्या प्रदेशाला लगेच संशय आला असता की इथे काहीतरी अत्यंत मौल्यवान दडवून ठेवलं आहे. गर्दी नेहमी लक्ष वेधून घेते. एक्झॅक्टली. मुठभर पण चिवट फौज ठेवण्यामागचा उद्देशच हा होता की कुणाचं लक्ष जाऊ नये. म्हणजे गर्दी करून ढोल बुडवण्यापेक्षा अत्यंत गुप्तपणे आणि कमीत कमी लोकांमध्ये हे मिशन पूर्ण करण्याचा तो डाव होता. होय. पण तरीही तो काळ्या पोशाखातला हेर सुटला कसा? त्या हेराचं सुटणं हे ऐतिहासिक स्टेल्थ किंवा लपून छपून काम करण्याच्या पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. स्टेल्थ? हो. मजकुरात मुद्दाम उल्लेख आहे की तो किडकिडीत बांध्याचा होता. गुप्तहेर हे कधीही धिप्पाड किंवा शरीरसौष्ठव करणारे नसतात. म्हणजे जेम्स बॉन्ड सारखे नसतात. ही चपळता लागते. किडकिडीत शरीरयष्टीमुळे त्याला दाट झाडीतून काट्याकुट्यांतून आवाज न करता सटकणं सोपं गेलं. आणि त्याचा काळा पोशाख? हो, काळा पोशाख त्याला अंधारात मिसळून जायला मदत करत होता. तो नदीत उडी मारून पसार झाला कारण त्याला तिथे थांबून कोणाशीही दोन हात करायचे नव्हतेच. त्याचं लक्ष फक्त माहिती काढणं हे होतं. खरंय. आणि जेव्हा तो पसार होतो तेव्हा तिथे जी परिस्थिती निर्माण होते ती कोणत्याही भयानक युद्धापेक्षा जास्त अस्वस्थ करणारी असते. हो, कारण इथे भीती कोणत्याही शारीरिक हल्ल्याची किंवा मृत्यूची नाहीये. बरोबर. आजच्या काळात जसे एखाद्या हॅकरने अत्यंत सुरक्षित सर्व्हरमध्ये घुसखोरी करून डेटा चोरल्यास जी अवस्था होईल तशीच अवस्था त्या फौजेची झाली असणार. एकदम पॅनिक. अगदी तसंच. तिथे निर्माण झालेली भीती ही इन्फॉर्मेशन लीक होण्याची होती. याने बाजिंद आणि त्या गूढ ज्ञानाच्या वहीचं रहस्य तर नाही ना ऐकलं, ही शंका सर्वांच्या मनात घर करून बसते. बापरे, म्हणजे नुसत्या शंकेने एवढी अस्वस्थता? हो ना. हातात शस्त्र नसलेला, फक्त ऐकण्याचं काम करणारा शत्रू हा शस्त्रास्त्रे असलेल्या हजारो सैनिकांपेक्षा जास्त भयानक ठरू शकतो. कारण तो माहिती घेऊन गेला तर पुढच्या काही तासात शत्रूची मोठी फौज तिथे चालून येऊ शकते. म्हणूनच मग तातडीने बाजिंदकडे निरोप पाठवला जातो. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे याची जाणीव सर्वांना होते. आणि या प्रचंड दहशतीच्या, गोंधळाच्या आणि पॅनिकच्या वातावरणात जो प्रसंग घडतो तो एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्सलाही मागे टाकेल असा आहे. खरंच, तो प्रसंग खूपच अंगावर येणार आहे. काळ्या पोशाखातील हेर पळून गेल्यानंतर बाजींचं आगमन होतं. आता सामान्य सेनापती किंवा राजे कसे येतात? तुताऱ्या वाजतात, ढोल ताशे वाजतात. हो, हत्ती घोड्यांचा लवाजमा असतो. पण बाजीन कसा येतो? तो जेव्हा येतो तेव्हा वाघ, सिंह, हत्ती, चित्ते अशा अगणित हिंस्र पशूंच्या भयंकर डरकाळ्या फुटतात. आसमंत गरजून सोडणाऱ्या त्यांच्या चित्कारांनी बाजिंदची चाहूल लागते. हे केवळ वाचतानाही अंगावर काटा येतो. हो, मजकुरात स्पष्ट म्हटलं आहे की सावित्री आणि खंडोजीचं सर्वांग शहारलं. म्हणजे हा बाजिंद नक्की माणसांचा नेता आहे की या संपूर्ण निसर्गाचा आणि वन्यजीवांचा? बाजिंदच्या व्यक्तिमत्वाची हीच सर्वात रहस्यमय आणि भयानक बाजू आहे. तो केवळ एक योद्धा किंवा सेनापती नाही. हिंस्र श्वापदांच्या डरकाळ्यांसोबत येणारा माणूस हा निसर्गाच्या विध्वंसक शक्तींशी एकरूप झालेला दिसतो. मजकुरात पुढे म्हटलं आहे की बाजिंद समोर येताच सर्व फौज, खंडोजी आणि साऊ यांनी त्याला मुजरा झडले. हा मुजरा इथे खूप काही सांगून जातो. मुजरा करणं तर राजदरबारात किंवा
वरिष्ठांसमोर एक सामान्य पद्धत आहे ना, यात एवढं वेगळं काय आहे? बघा, राजदरबारात केला जाणारा मुजरा हा शिष्टाचाराचा भाग असतो. पण रात्रीच्या घनदाट अंधारात जेव्हा एखादा माणूस वाघ सिंहांच्या डरकाळ्यांसोबत चालत येतो, हां, तेव्हा त्याला केला जाणारा मुजरा हा शिष्टाचार नसून ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. म्हणजे घाबरून केलेला मुजरा. अगदी, ती त्याच्याकडे असलेल्या अफाट अमानवीय आणि कदाचित अलौकिक ताकदीसमोर पत्करलेली शरणागती असते. त्यात आदर कमी आणि दहशत जास्त असते. एक प्रकारची आदिम भीती, ज्याला आपण प्रायमल फियर म्हणतो, ती तिथे निर्माण होते. प्रायमल फियर म्हणजे जसं एखाद्या हरणाला अचानक वाघ दिसला की ते गोठून जातं, तसं काहीतरी. अगदी तसंच. वाघाची डरकाळी जेव्हा जवळून ऐकू येते तेव्हा माणसाचं शरीर नैसर्गिकरित्या गोठून जातं. अशा परिस्थितीत जो माणूस त्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवून किंवा त्यांच्याशी संवाद साधून समोर येतो, तो सामान्य माणूस असूच शकत नाही. हे खरंच चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे बाजिंद हा केवळ एक सत्ताधारी नाही, तर तो निसर्गाच्या साखळीतील सर्वोच्च दुवा असल्यासारखा भासतोय. होय. त्याच्या नुसत्या अस्तित्वाने प्राण्यांचे आवाज येणं हे त्याच्या गूढतेत आणखी भर घालतं. आणि याच कारणास्तव त्या गूढ ज्ञानाच्या वहीचं महत्त्व आता 1000 पटींनी वाढतं. कसं काय? विचार करा, ज्या माणसाकडे निसर्गाला आणि हिंस्र प्राण्यांना वेठीस धरण्याची ताकद आहे, त्याच्या वहीत नक्की काय लिहिलं असेल? बापरे, हा विचारच केला नव्हता मी. ते ज्ञान केवळ तलवारबाजी किंवा गनिमी काव्यापुरतं मर्यादित असूच शकत नाही. त्यात भौगोलिक रहस्ये, निसर्गाच्या शक्तींचा वापर किंवा मानवी आकलनापलीकडचं काहीतरी दडलेलं असण्याची दाट शक्यता आहे. खरंय. आणि म्हणूनच तो किडकिडीत हेर जेव्हा पळून जातो तेव्हा फौजेला भाम फुटतो. कारण हे रहस्य जर चुकीच्या हातात पडलं तर केवळ एक किल्ला नाही, तर संपूर्ण निसर्गाचा समतोलच धोक्यात येऊ शकतो. या सखोल चर्चेतून एका अतिशय थरारक ऐतिहासिक सत्याचा उलगडा होतो. माहितीचे रक्षण करणे म्हणजे आजच्या भाषेत डेटा प्रोटेक्शन हे त्या काळातही किती जीवघेणे काम असू शकते हे यातून दिसून येते. अगदी बरोबर. एका वहीसाठी, एका गुप्त माहितीसाठी जीवाची बाजी लावली जात होती. हेरगिरीचे डावपेच केवळ ताकदीवर नाही, तर वेगावर आणि लपून राहण्यावर कसे अवलंबून असतात हे त्या किडकिडीत हेराच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आणि सरतेशेवटी बाजींच्या अंगावर काटा आणणाऱ्या आगमनाने या संपूर्ण कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. हो, कारण माहिती, रहस्य आणि मानवी आकलनापलीकडील ताकद यांचा हा एक अत्यंत दुर्मिळ संगम आहे. स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा केवळ माणसांवर नाही, तर अशा गूढ शक्तींवरही कशी लक्ष ठेवून होती याचा हा एक मोठा पुरावा मानला जाऊ शकतो. खरंच, हा विषय खूपच रंजक आहे. पण या सर्व थरारक प्रवासाच्या शेवटी एक असा विचार समोर येतो जो कोणालाही अस्वस्थ करून सोडेल. कोणता विचार? सुरुवातीला असा प्रश्न होता की एका वहीसाठी कोणी जीव का धोक्यात घालेल, पण आता बाजिंदचे ते हिंस्र पशूंच्या साथीने झालेले भयानक आगमन पाहिल्यानंतर एक पूर्णपणे नवीन प्रश्न उभा राहतो. जर बाजिंदकडे खरोखरच अशी अमानवीय, निसर्गावर नियंत्रण मिळवणारी गूढ ताकद होती, जर त्याच्या नुसत्या चाहुलीने वाघ सिंह डरकाळ्या फोडत होते, तर मग त्याला हे ज्ञान एका वहीत लिहून स्वराज्याच्या गुप्तहेर प्रमुखाकडे म्हणजेच बहिर्जी नायकांकडे का सोपवायचे होते? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. अफाट ज्ञान आणि ताकद ही एखाद्या माणसासाठी वरदान असते की शाप? बाजिंदाकडे असलेली ही ताकद एका माणसाच्या पेलण्यापलीकडची झाली होती का? म्हणजे त्याला ते ओझं वाटू लागलं असेल. म्हणूनच हे गूढ ज्ञान केवळ एका व्यक्तीकडे न राहता ते एका संस्थात्मक राज्याच्या, स्वराज्याच्या सुरक्षित तिजोरीत बंदिस्त करणे त्याला गरजेचे वाटले असावे का? सर्वोच्च ताकद जेव्हा नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण होते, तेव्हा ती राज्याला शरण येते का? बाजिंदाने ती वही सोपवली ती स्वराज्याच्या फायद्यासाठी की स्वतःला त्या भयंकर ज्ञानाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी? हा विचार नक्की करून पहा.